The next bit is heat. Heat is a form of energy which transfers from body at high temperature to the body at lower temperature. When heat is given to the solid substance, it is converted into liquid, and when again heat is given to the liquid substance, it is converted into vapor. The process of conversion of solid into liquid is known as melting, while the process of conversion of liquid into vapor, it is known as vaporization. सो बघा लक्ष द्या, हीट जी ट्रान्सफर होते ती कोणामुळे ट्रान्सफर होते? टेम्परेचर डिफरन्स मुळे. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम बॉडी एट हायर टेम्परेचर टू द बॉडी एट लोअर टेम्परेचर. याचा युनिट हीटचा असेल जूल, तर प्रॅक्टिकल युनिट काय असेल? कॅलरी. 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.18 जूल. यालाच आपण लिहू शकतो 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.2 जूल, किंवा 1 किलो कॅलरी इज इक्वल्स टू 4200 जूल. हे आहे जूल, कॅलरी टू जूल कन्वर्जन, त्याची व्हॅल्यू. 1 कॅलरीची डेफिनेशन काय असेल ते समजून घेऊ. समजा आपण 1 ग्राम ऑफ वॉटर घेतलं, त्या 1 ग्राम ऑफ वॉटरला 14.5 डिग्री सेल्सिअस पासून 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने जर आपल्याला टेम्परेचर राईज करायचं असेल, त्याच्यासाठी लागणारी हीट किती लागते? 1 कॅलरी. 1 कॅलरी मीन्स इट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड to rise the temperature of 1 gram of substance by 1 degree Celsius. 1 डिग्री सेल्सिअस ने 1 ग्राम सबस्टन्सचं टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणारी हीट किती लागते? 4.2 जूल, म्हणजेच 1 कॅलरी. म्हणजे आपल्याला 1 केजी सबस्टन्सचं टेम्परेचर जर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय, स्टँडर्ड टेम्परेचर इन्क्रीमेंट हे 14.5 डिग्री सेल्सिअस पासून 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत केलं जातं. बट जनरली आपण 10 to 11, 20 to 21 असं कोणत्याही टेम्परेचरच्या रेंजमध्ये जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायचंय 1 ग्राम ऑफ सबस्टन्सचं, तर त्यासाठी लागणारी जी हीट असेल त्या हीटला म्हणणार आपण 1 कॅलरी हीट. 4.2 जूल हीट एवढी हीट त्या ठिकाणी लागणार. 1 केजी सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल तर 1000 कॅलरी एवढी हीट लागेल. 1 किलो कॅलरी एवढी हीट लागेल. 4200 जूल एवढी हीट लागेल. हे लक्षात घ्या. म्हणजे 1 किलो कॅलरीची व्हॅल्यू 4200 जूल लक्षात घ्यायचं. रिझल्ट्स ऑफ हिटिंग. ज्या वेळेला आपण हीट देणार त्यावेळेला तो मेल्ट होतो, सबस्टन्स मेल्ट होतो. म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन कशात होतं? लिक्विड मध्ये. When it is given to the solid, it is converted into liquid. The process of conversion of solid into liquid at its melting point is called as heating, is called as melting, and the conversion of liquid into vapors, the conversion of liquid into vapors at its boiling point is called as vaporization. जेव्हा आपण हीट काढून घेतो तर वेपरचं कन्वर्जन लिक्विड मध्ये होऊ शकतं, लिक्विडचं कन्वर्जन सॉलिड मध्ये होऊ शकतं. वेपरचं लिक्विड मध्ये कन्वर्जन होतं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, तर लिक्विडचं कन्वर्जन सॉलिड मध्ये होतं त्याला फ्रीजिंग म्हणतो. डायरेक्ट कन्वर्जन सॉलिडचं लिक्विड मध्ये होऊ शकतं त्याला आपण म्हणणार सब्लिमेशन. बघा लक्ष द्या, हीट नेहमी कुठून कुठे ट्रान्सफर होते? हीट नेहमी ट्रान्सफर होते हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवणार. आणि 1 कॅलरीची व्हॅल्यू असेल 4.18 जूल किंवा 4.2 जूल. आपण ही व्हॅल्यू यूज करणार न्यूमेरिकल सॉल्व करत असताना. पुढचा बीट आहे मेकॅनिकल इक्वायलंट ऑफ हीट. बघा लक्ष द्या, जर एखादा सबस्टन्स आहे, सपोज एक लिक्विड घेतला आपण यामध्ये, आणि यामध्ये एक स्टिरर असेल, यामध्ये काय असेल? एक स्टिरर असेल, यामध्ये एक स्टिरर असेल. याला आपण ज्या वेळेला स्टिर करण्यासाठी वर्क डन देणार, सो याच्यावर अप्लाय झालेलं वर्क डन हे हीट मध्ये कन्वर्ट होणार, म्हणजेच त्याचं टेम्परेचर वाढणार. सो heat is directly proportional to the work done on the substance. Heat is proportional to the work done. बघा लक्ष द्या, heat ही proportional असते कोणाला? work done ला. इथे जो काही कॉन्स्टंट आपण घेणार, तर तो कॉन्स्टंट W is proportional to the Q म्हणू शकतो, आणि W is equals to लिहू शकतो J into Q, J into heat. हा जो J असेल, या J ला म्हणणार आपण मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणजेच काय? तर J इज इक्वल्स टू असेल W अपॉन Q. तर J ची व्हॅल्यू असेल J इज इक्वल्स टू असेल 4.2 जूल पर कॅलरी. काय व्हॅल्यू असेल त्याची? 4.2 जूल पर कॅलरी. म्हणजे जी काही व्हॅल्यू कॅलरी टू जूल मध्ये कन्वर्जन साठी वापरली जाते ती व्हॅल्यू असेल मेकॅनिकल इक्वायलंट ऑफ हीटची.
मेकॅनिकल इक्वायलंट ऑफ हीट डिस्कस केल्यावर आपण डिस्कस करणार स्पेसिफिक हीट. काय डिस्कस करणार आपण? स्पेसिफिक हीट. कशाला म्हणणार स्पेसिफिक हीट ते समजून घ्या. स्पेसिफिक हीट काय असेल? सपोज सबस्टन्स आहे आपल्याकडे, एक बीकर आहे, या बीकर मध्ये वॉटर आहे किंवा एखादा कोणता सबस्टन्स आहे, त्याचं टेम्परेचर 14.5 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असेल आणि तो सबस्टन्स किती आहे? फक्त 1 ग्रॅम आहे. तो सबस्टन्स किती आहे? 1 ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनं रेज करायचं असेल, 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल, म्हणजे त्याचं टेम्परेचर 15.5 डिग्री सेल्सिअस करायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारी जी हीट असेल त्याला आपण म्हणणार स्पेसिफिक हीट. आणि ही स्पेसिफिक हीट आपण डिनोट करणार सी किंवा यस ने. कशाने डिनोट करणार आपण स्पेसिफिक हीट? सी और यस. सी इज द स्पेसिफिक हीट. What is specific heat? It is the amount of energy required, amount of heat required to raise the temperature of 1 gram of substance by 1 degree Celsius. What is meant by specific heat? Specific heat is the amount of heat required for 1 gram of substance to raise its temperature by 1 degree Celsius is called as specific heat. 1 ग्राम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने आपल्याला वाढवायचं असेल, त्यासाठी लागणारी जी हीट आहे दॅट हीट इज स्पेसिफिक हीट. त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणणार. स्पेसिफिक हीटला आपण यस ने किंवा सी ने डिनोट करणार. सो क्यू इज इक्वल्स टू असेल, क्यू इज प्रपोर्शनल टू द मास. क्यू इज प्रपोर्शनल टू द मास. जेवढं जास्त आपल्याला क्वांटिटी ऑफ लिक्विड, क्वांटिटी ऑफ वॉटर, क्वांटिटी ऑफ सबस्टन्स हीट करायचं आहे, टेम्परेचर वाढवायचंय, जेवढा जास्त मास असेल तेवढी जास्त हीट असेल. त्याचबरोबर तो डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे? टेम्परेचर चेंजला. जेवढं जास्त टेम्परेचर चेंज करायचं तेवढी जास्त हीट लागेल, जेवढं जास्त मास असेल तेवढी जास्त हीट लागेल. तर इथं आपण एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेणार. तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल सी किंवा यस. आपण इथं घेणार यस इंटू, इथं असेल यम इंटू डेल्टा टी. तर यालाच आपण लिहू शकतो यम इंटू यस इंटू डेल्टा टी. हा असेल या ठिकाणी हीट साठी फॉर्म्युला. त्यामध्ये हा जो यस वापरलाय आपण, तो यस काय असेल? तो यस असेल स्पेसिफिक हीट. काय स्पेसिफिक हीट तुम्हाला लक्षात आलं असेल? 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी जी हीट असेल त्याला म्हणणार आपण स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट इज डिनोटेड बाय सी और यस. आणि त्याचं जे एसआय युनिट असेल ते असेल जूल पर केजी केल्विन किंवा कॅलरी पर जूल केल्विन. सॉरी, कॅलरी पर केजी केल्विन. सो याचे युनिट असेल केजी, जूल पर केजी केल्विन किंवा त्याचं युनिट असेल कॅलरी पर केजी केल्विन. हे त्याचं एसआय युनिट या ठिकाणी असेल. एसआय युनिट असेल त्याचं स्पेसिफिक हीटचं. स्पेसिफिक हीट समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. बघा, हा एक कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये वॉटर, या कंटेनर मध्ये एक सबस्टन्स आहे. या सबस्टन्सला आपण हीट दिली आणि त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस पासून समजा 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत दिलं, तर त्याच्यासाठी लागणारी जी हीट असेल त्याला काय म्हणणार आपण? स्पेसिफिक हीट. द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज 1 डिग्री, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड for 1 gram of substance to raise its temperature by 1 degree Celsius is called as specific heat. त्या स्पेसिफिक हीट शी रिलेटेड एक क्वेश्चन आहे, तो सॉल्व करू. स्पेसिफिक हीट साठी हीट गिवन इज इक्वल्स टू यम इंटू यस इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवणार. दॅट्स इट. फाइंड द हीट रिक्वायर्ड टू इनक्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg. 1 kg सबस्टन्स दिला, 20 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आपल्याला. सो मास किती दिला आपल्याला इथं? 1 kg. 1 kg घेतला आपण, ग्राम मध्ये घेणार आपण याला. लक्षात ठेवा, याला ग्राम मध्ये घेणार. यस, यस ची व्हॅल्यू बघा, लक्षात द्या, यस ची व्हॅल्यू लक्षात घ्या. स्पेसिफिक हीट वॉटरची लक्षात ठेवा. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1 कॅलरी पर केजी केल्विन. हे लिहून ठेवणार तुम्ही, स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यूज लिहून ठेवणार. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ आईस किंवा स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम. स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम ती असते 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन. हा केजी नाही, हा ग्राम आहे, ग्राम केल्विन. देन या गोष्टी लक्षात घ्या. किंवा याची व्हॅल्यू जूल पर केजी केल्विन मध्ये किती असेल? 4.2 जूल पर ग्रॅम केल्विन. आणि यालाच म्हणणार आपण 2.1 जूल पर ग्रॅम केल्विन. लक्षात घ्या व्हॅल्यू किती असेल. यस ची व्हॅल्यू
यस ची व्हॅल्यू लक्षात घ्या वॉटरसाठी, ती किती असते 1 कॅलरी पर ग्रॅम केल्विन, ज्यालाच लिहू शकतो आपण 4.2 जूल पर ग्रॅम केल्विन, ही व्हॅल्यू असते यस ची. चला व्हॅल्यू पुट करू आपण. यस ची व्हॅल्यू किती पुट करणार, आपल्याला आन्सर कशात पाहिजे, आन्सर आपल्याला जर कॅलरी मध्ये पाहिजे याची व्हॅल्यू कॅलरी मध्ये पुट करा. कॅलरी मध्ये 1 असेल, इथं ग्रॅम आहे ना, याचं युनिट काय जूल पर ग्रॅम केल्विन. सो आपण इथं याला ग्रॅम मध्ये घेणार. ग्रॅम मध्ये 1000. टेम्परेचर कितीने रेज केलं, टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस ने रेज केलं. सो हा झाला 2 into 1 2 3 4, सो 10⁻⁴. याचं युनिट असेल कॅलरी, एवढी हीट लागेल, म्हणजेच 20 किलो कॅलरी एवढी हीट लागेल. याला तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करायचं तर करू शकता. 2 into 10⁻⁴, कॅलरी टू जूल कन्वर्ट करण्यासाठी 4.2 ने याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे हा येईल 8.4 into 10⁻⁴ जूल. जूल मध्ये देखील याला कन्वर्ट करू शकता. 20 किलो कॅलरी हीट लागेल. म्हणजे एक सबस्टन्स आहे, त्याला तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअस ने टेम्परेचर त्याचं जर वाढवायचं असेल तर ते टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट लागणार, m into s into delta t. m is the mass, s is the specific heat and delta t is the rise in temperature. नेक्स्ट बीट आहे हीट कॅपॅसिटी. बघा स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी मध्ये काय फरक आहे तो समजून घ्या. 1 ग्राम सबस्टन्स आहे, 1 ग्राम, त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय, त्याच्यासाठी लागणारी हीट यस, त्याच्यासाठी लागणारी हीट यस, याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट. 2 ग्राम साठी किती लागेल 2s, 3 ग्राम साठी किती लागेल 3s, आणि m ग्राम साठी किती लागेल m into s, याला म्हणणार आपण हीट कॅपॅसिटी. काय म्हणणार आपण याला, हीट कॅपॅसिटी. म्हणजे 1 ग्राम सबस्टन्स साठी जे काही टेम्परेचर रेज करण्यासाठी लागणारी जी हीट असेल, 1 ग्राम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी हीट असेल त्याला आपण म्हणणार स्पेसिफिक हीट. आणि m ग्राम सबस्टन्स साठी, काहीतरी अमाऊंट सबस्टन्स साठी जर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवायचंय तर त्याच्यासाठी ही लागणारी हीट किती असेल m into s. स्पेसिफिक हीट म्हणलं तर यस डोक्यात आलं पाहिजे, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणलं, स्पेसिफिक हीट म्हणलं तर यस डोक्यात आलं पाहिजे, आणि हीट कॅपॅसिटी म्हणलं तर m into s हे डोक्यात आलं पाहिजे. चला लक्ष द्या, हीट कॅपॅसिटी काय असते m into s. m is the mass, s is the specific heat capacity. सो त्याचं युनिट काय असेल जूल पर केल्विन. पुढचा बीट वॉटर इक्विव्हॅलंट. बघा लक्ष द्या, वॉटर इक्विव्हॅलंट काय असेल समजून घ्या. आपल्याकडे 2 सबस्टन्स आहे, या ठिकाणी एक सबस्टन्स आहे आणि या ठिकाणी आहे वॉटर. ओके, सबस्टन्सचा मास किती आहे m आणि त्याची स्पेसिफिक हीट s. इथं वॉटरचा मास किती असेल mw आणि त्याची स्पेसिफिक हीट किती असेल sw. समजा याचं टेम्परेचर वाढवायचं आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस नाही, याचं पण टेम्परेचर वाढवायचंय 1 डिग्री सेल्सिअस नाही, तर दोघांना सेम हीट लागणार आहे का. 1 डिग्री सेल्सिअसने जर टेम्परेचर वाढवायचंय तर त्याला सेम हीट लागणार नाही. ठीक आहे, बट आपण या ठिकाणी काय कन्सिडर केला, समजा 1 डिग्री सेल्सिअसने याच्यासाठी लागणारी जी हीट असेल Q1, तेवढंच आपल्याला मास ऑफ द वॉटर जर घेतलं, तेवढाच मास ऑफ वॉटर जर आपण घेतला तर त्याच्यासाठी लागणारी हीट किती असेल, समजा तेवढीच हीट असेल. म्हणजे जर Q1 is equals to Q2 घेतला तर आपल्याला मिळेल काय मिळेल, Q1 is equals to Q2, Q1 is equals to Q2. Q1 साठी काय मिळेल m into s into delta t, इथं लिहिलं आपण m into s into delta t. आणि Q2 साठी काय मिळणार आपण mw into sw into delta t. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं, डेल्टा टी कॅन्सल झाला, आपल्याला फाइंड आउट करायचं मास ऑफ वॉटर. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी एखाद्या सबस्टन्सचं किती अमाऊंट ऑफ वॉटर लागेल की जेणेकरून हीट सेम लागेल, ती क्वांटिटी असेल वॉटर इक्विव्हॅलंट. त्याला म्हणणार आपण वॉटर इक्विव्हॅलंट. सो व्हॉट इज वॉटर इक्विव्हॅलंट, द अमाऊंट ऑफ वॉटर दॅट इज रिक्वायर्ड टू कंझ्युम सेम क्वांटिटी ऑफ हीट टू raise the temperature of substance by 1 degree Celsius. म्हणजे amount of water required to rise the temperature of the substance by 1 degree Celsius to consume the same quantity of heat. याला आपण म्हणणार वॉटर इक्विव्हॅलंट. म्हणजे एकच गोष्ट लक्षात घेणार, सबस्टन्स साठी हीट घेणार तुम्ही m into s into delta t, वॉटर साठी हीट घेणार mw into sw into delta t. सो आपल्याला हा जो mw आहे, हा mw काय मिळणार
ms डिवायडेड बाय SW हा मिळेल आपल्याला वॉटर इक्विव्हॅलंट. काय मिळणार आपल्याला? हा वॉटर इक्विव्हॅलंट. वॉटर इक्विव्हॅलंट नंतर आपण डिस्कस करणार फेज चेंज. काय डिस्कस करणार? फेज चेंज. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याकडे आईस आहे. आपण सपोज आपल्याकडे आईस आहे 500 ग्रॅम हा आईस आहे. त्याला आपण हीट द्यायला स्टार्ट केलं तर लगेच त्याचं टेम्परेचर राईज व्हायला स्टार्ट होतं का? तर नाही. तर तो आईस आहे, आधी आईस पूर्णपणे कन्वर्ट कशामध्ये होतो? वॉटरमध्ये. आधी आईस पूर्णपणे कन्वर्ट कशामध्ये होतो? वॉटरमध्ये. आणि देन टेम्परेचर त्या ठिकाणी वाढायला स्टार्ट होतं. तर इथे दोन गोष्टी लक्षात तुम्ही ठेवणार. पहिली गोष्ट म्हणजे काय? जर आपण हीट देतोय तर ही हीट दोन कामासाठी वापरली जाते. ही हीट किती कामासाठी वापरली जाते? दोन कामासाठी. पहिलं टू रेज द टेम्परेचर. पहिलं टू रेज द टेम्परेचर, टेम्परेचर वाढवण्यासाठी. आणि दुसऱ्या टाईपची हीट कशासाठी वापरली जाते? टू चेंज द फेज. टू चेंज द फेज म्हणजे हीट जी आहे, हीट, ही हीट कशासाठी वापरली जाते? टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जातं किंवा फेज चेंज करण्यासाठी. Heat is utilized into process to change the temperature or to change the phase. So टेम्परेचर चेंज करण्यासाठी जी काही आपण हीट वापरणार, टेम्परेचर चेंज करण्यासाठी जी काही हीट आपण वापरणार त्याला म्हणणार आपण हीट कॅपॅसिटी किंवा सेन्सिबल हीट. काय म्हणणार आपण त्याला? सेन्सिबल हीट. टेम्परेचर चेंज करण्यासाठी. आणि ती कशी सॉल्व करणार? Q is equals to m into C into delta T. आणि फेज चेंज करण्यासाठी जी काही हीट लागेल त्याला म्हणणार आपण लॅटंट हीट. काय म्हणणार आपण त्याला? लॅटंट हीट. फेज चेंज करण्यासाठी जी काही हीट लागेल त्याला म्हणणार आपण लॅटंट हीट. आणि हा लॅटंट हीट m into L या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह केला जातो. लॅटंट हीट. इट मीन्स the amount of energy required to change the temperature is known as sensible heat, and the sensible heat is given by Q is equals to m into C into delta T or m into S into delta T. Latent heat कशाला म्हणणार? It is the amount of energy, amount of heat required to change the phase of substance, to change the phase of 1 gram of substance is known as its latent heat. त्याला आपण लॅटंट हीट म्हणणार. कशाला म्हणतो लॅटंट हीट? बघा, आपल्याकडे एक सबस्टन्स आहे सॉलिड, त्याला आपण काय दिलं? हीट दिलं. हीट दिल्यानंतर तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार, पुन्हा हीट दिल्यानंतर गॅस मध्ये कन्वर्ट होणार. सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसला आपण मेल्टिंग म्हणतो. आणि ती प्रोसेस होते त्याच्या मेल्टिंग पॉइंटला, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन हे गॅस मध्ये होतं बॉइलिंग पॉइंटला, तर ही प्रोसेस असते बॉइलिंग. बॉइलिंगची प्रोसेस होते. म्हणजेच इथं सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होतंय? लिक्विड मध्ये. म्हणजे या प्रोसेसला आपण फ्युजन म्हणतो किंवा मेल्टिंग म्हणतो. इथं लिक्विडचं कन्व्हर्जन होतंय गॅस मध्ये, याला आपण म्हणतो वेपरायझेशन. काय म्हणणार? वेपरायझेशन. आताच आपण बघितलं हीट किती कामासाठी वापरली जाते? दोन कामासाठी. टू चेंज द टेम्परेचर त्याला सेन्सिबल हीट म्हणणार आपण. अँड टू चेंज द फेज त्याला काय म्हणणार आपण? लॅटंट हीट. त्याला म्हणणार आपण लॅटंट हीट. सो हीट ही दोन कामासाठी वापरली जाते. टू चेंज द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स अँड टू चेंज द फेज ऑफ दॅट सबस्टन्स. त्या सबस्टन्सचा फेज चेंज करण्यासाठी ती हीट त्या ठिकाणी वापरली जाणार, हीट वापरली जाते. तर लक्ष द्या, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. इथं वापरण्यात येणारी जी हीट असेल त्या हीटला म्हणणार आपण, इथं वापरण्यात येणारी जी हीट आहे, फेज चेंज होतोय म्हणजे इथं हीट वापरण्यात येणारी कोणती असेल? लॅटंट हीट. तर याला म्हणणार आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होतंय तर त्याच्यासाठी लागणारी हीट जी असेल ती असेल लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन कशाला म्हणणार? समजा 1 ग्राम सबस्टन्स आहे, त्या 1 ग्राम सबस्टन्सला आपल्याला 1 ग्राम सबस्टन्सला सॉलिड मधनं लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचंय. तर त्याच्यासाठी लागणारी जी हीट आहे सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट करण्यासाठी, त्या हीटला म्हणणार आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन. अँड टू चेंज द फेज ऑफ लिक्विड सबस्टन्स इनटू वेपर स्टेट, the amount of heat required for 1 gram substance is known as latent heat of vaporization. Latent heat of vaporization काय असेल? The amount of heat required to change the state of substance
to change the state of 1 gram of substance from its solid state to liquid state is known as latent heat of fusion, and the amount of heat required for 1 gram of substance to change its state from liquid state into the vapor state, it is known as latent heat of vaporization. There are two types of heat. There are two types of latent heat of fusion and latent heat of vaporization. The amount of heat required for 1 gram of substance to change its solid state into liquid state is known as latent heat of fusion, while the amount of heat required for 1 gram of substance to change its state from liquid state into gaseous state is known as latent heat of vaporization. 1 ग्राम सबस्टन्सचं कन्वर्जन, 1 ग्राम सॉलिडचं कन्वर्जन लिक्विड मध्ये करण्यासाठी लागणारी हीट कोणती असेल? लॅटंट हीट ऑफ फ्युजन. तर 1 ग्राम सबस्टन्सचं कन्वर्जन लिक्विड मधून गॅस मध्ये करण्यासाठी लागणारी हीट कोणती असेल? लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. हा साधा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. बघा लक्ष द्या, काही कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट समजून घ्या, समजावून सांगतो. बघा लक्ष द्या, आपल्याकडे सॉलिडचं कन्वर्जन होणार लिक्विड आणि लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होणार? गॅसमध्ये होणार. ठीक आहे. आपल्याकडे आहे 1 ग्राम सबस्टन्स. या 1 ग्राम सबस्टन्सचं सॉलिड मधून बघा, सॉलिड मधून कशात कन्वर्ट करायचं? लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं. सॉलिड मधून कन्वर्ट कशात करायचं? लिक्विड मध्ये करायचं. तर याच्यासाठी लागणारी जी एनर्जी असेल त्या लागणाऱ्या एनर्जीला म्हणणार लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आणि ती वॉटर साठी किती असते? LF. वॉटर साठी किती असते? 80 कॅलरी पर ग्राम. म्हणजे 1 ग्राम वॉटरला, 1 ग्राम आईसला वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं तर 80 जूल एनर्जी लागणार, 80 कॅलरी एनर्जी लागणार. 1 ग्राम सॉलिड आहे आपल्याकडे, 1 ग्राम आईस आहे. त्या 1 ग्राम आईसचं कन्वर्जन आपल्याला लिक्विड मध्ये करायचंय, तर त्याच्यासाठी लागणारी एनर्जी किती असेल? लॅटंट हीट ऑफ फ्युजन. दॅट लॅटंट हीट ऑफ फ्युजन इज गिवन बाय 80 कॅलरी पर ग्राम. काय असेल ती? 80 कॅलरी पर ग्राम. त्यानंतर लिक्विडचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला? लिक्विडचं कन्वर्जन कशात करायचंय? गॅस मध्ये करायचंय. हा पण येतं 1 ग्राम, हा पण येतं 1 ग्राम. याच्यासाठी लागणारी जी एनर्जी असेल त्या एनर्जीला म्हणणार आपण LV. व्हॉट इज LV? लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन किती असते? 540 कॅलरी पर ग्राम. किती असेल? 540 कॅलरी पर ग्राम. बघा, हा आईस आहे. आईसचं कन्वर्जन आपल्याला वॉटर मध्ये करायचंय. हा आहे 1 ग्राम, हा पण आहे 1 ग्राम आणि 0 डिग्री सेल्सिअसला. तर किती एनर्जी लागते आपल्याला? 80 कॅलरी पर ग्राम किंवा 80 किलो कॅलरी पर किलोग्राम. देन वॉटरचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय? स्टीम मध्ये करायचंय. त्याच्यासाठी लागणारी जी एनर्जी त्याला म्हणणार आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्याची व्हॅल्यू असते 536 किलो कॅलरी पर केजी किंवा कॅलरी पर ग्राम. त्यालाच आपण राऊंड फिगर 540 कॅलरी पर ग्राम एवढी घेऊ शकतो. बघा लक्ष द्या, तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्यात त्या समजून घ्या. तुम्हाला सेन्सिबल हीट, लॅटंट हीट यामध्ये कन्फ्यूज होण्याचं काहीही कारण नाही. काही छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्यात आपल्याला. त्या कशा पद्धतीने समजून घेणार? बघा इथं लक्ष द्या. आपल्याला पाहिजे स्पेस, ती स्पेस मी इथं मिळवतो. बघा, हीट दिल्यामुळे 2 गोष्टी होतात. पहिलं काय होतं? एक तर काय चेंज होतो? त्याचा फेज चेंज होतो. फेज चेंज होतो किंवा एक तर काय होतं? त्याचं टेम्परेचर चेंज होतं. फेज चेंज होतं किंवा काय होतं? टेम्परेचर चेंज होतं. फेज चेंज होत असताना जी काही हीट लागते त्या हीटला काय म्हणणार आपण? लॅटंट हीट. काय म्हणणार आपण त्याला? लॅटंट हीट. आणि टेम्परेचर चेंज होण्यासाठी लागणारी जी हीट असेल ती हीट कोणती असेल? सेन्सिबल हीट. सेन्सिबल हीट सॉल्व करायची, तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. Q इज इक्वल्स टू M इंटू S इंटू डेल्टा T हा फॉर्म्युला वापरा. आणि लॅटंट हीट सॉल्व करायचंय तुम्हाला तर M इंटू L हा फॉर्म्युला वापरणार. पुन्हा या लॅटंट हीटचे 2 टाइप आहेत. एक आहे लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि दुसरा आहे लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटंट हीट ऑफ फ्युजन असते 80 कॅलरी पर ग्राम आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन असते 540 कॅलरी पर ग्राम. या
काही गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवणार आणि आपण आता जाऊ पुढे. पुढचा बीट समजून घेण्यासाठी पुढचा बीट आहे टेम्परेचर कर्व, हीटिंग कर्व, टेम्परेचर हीट कर्व फॉर द वॉटर. वॉटरचा टेम्परेचर हीट कर्व समजून घ्या. बघा लक्ष द्या, तुमच्याकडे आईस आहे, किती डिग्री सेल्सिअसला आहे? हा आईस आहे इथं 25 डिग्री सेल्सिअसला. 25 डिग्री सेल्सिअसला आईस आहे. समजून घ्या, समजा एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये आहे आईस. त्या बीकर मध्ये काय आहे? आईस क्यूब आहे. आईस, यामध्ये असेल आईस. या बीकर मध्ये आईस आहे. आता यामध्ये आपण काय केलेलं आहे? एक थर्मोमीटर टाकलेला आहे. हा काय? एक थर्मोमीटर. हा थर्मोमीटर काय करणार? आपल्याला याचं टेम्परेचर सांगणार. तर याचं टेम्परेचर इनिशियली रेकॉर्ड केलं -25 डिग्री सेल्सिअस. काय येतो? आईस. ओके, त्याला आपण काय देणार? हीट. याला काय देणार? आपण हीट देणार. याला आपण हीट द्यायला स्टार्ट केलं. हीट द्यायला स्टार्ट केल्यानंतर त्या आईसचं टेम्परेचर किती आहे? -25 डिग्री सेल्सिअस. त्याला जसे आपण हीट देणार त्यावेळेला त्याचं टेम्परेचर राईज होणार. -25 होतं, -24, -23, -22 असं टेम्परेचर काय होत जाईल? वाढत वाढत जाईल. कुठपर्यंत वाढेल? 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ते इथं दिसतंय तुम्हाला, वाय ऍक्सिस वरती घेतला आपण टेम्परेचर आणि एक्स ऍक्सिस वर घेतला हीट. तर जसं जसं इथं आपण हीट देतोय तसं तसं, जसं जसं आपण याला हीट देणार तसं तसं याचं काय वाढतंय? टेम्परेचर. काय वाढतंय? याचं टेम्परेचर वाढतंय. तर इथली जी हीट असेल ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आता हीट दिली. हीट दिल्याने दोन गोष्टी होतात, एक तर टेम्परेचर वाढतं किंवा फेज चेंज होतो. एक तर टेम्परेचर वाढतं किंवा फेज चेंज होतो. इथं आपल्याला दिसतंय टेम्परेचर वाढते, म्हणजे ती असेल सेन्सिबल हीट. आणि ती कशी सॉल्व्ह करणार आपण? Q इज इक्वल्स टू m इंटू C इंटू डेल्टा टी किंवा m इंटू S इंटू डेल्टा टी. या S ची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायची. S असतो 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन किंवा S असतो 2.1 जूल पर ग्रॅम केल्विन. हा कोणासाठी असतो? आईस साठी. कोणासाठी असेल? आईस साठी. S ची व्हॅल्यू तुम्ही लक्षात घेणार. मग आता -25 डिग्री सेल्सिअसला आईस होता आपल्याकडे, त्याला हीट दिल्यावर त्याचं टेम्परेचर वाढणार. ते वाढलेलं टेम्परेचर आहे, त्याने वाढण्यासाठी टेम्परेचर काय लागते? हीट. ती हीट कशी कॅल्क्युलेट करणार? m इंटू S इंटू डेल्टा टी. m इज द मास, S इज द स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट आईसची तुम्हाला सांगितली 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन किंवा 2.1 जूल पर ग्रॅम केल्विन. हीट वाढली, टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढून 0 डिग्री सेल्सिअस झालं. आता तिथे काय होणार? हीट देणं तर चालूच आहे. कुठे आलो आपण? 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअसला आलो आपण आणि 0 डिग्री सेल्सिअसला हा आहे इथं पूर्णपणे आईस, 100% आईस. आता 0 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर टेम्परेचर थोड्या वेळासाठी कॉन्स्टंट होईल. आता टेम्परेचर वाढणार नाही. तर आता जी हीट दिली जाते that heat will convert into, that heat is starting converting from solid state into liquid state. ती जी दिलेली हीट आहे ती हीट काय करणार? सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये करते? लिक्विड मध्ये करते. म्हणजे या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? लिक्विड मध्ये होणार. टेम्परेचर वाढते का? नाही. टेम्परेचर इथं काय? कॉन्स्टंट आहे. आणि ते टेम्परेचर किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा असेल मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर. त्या वॉटरचा काय असेल? मेल्टिंग पॉइंट. किती आहे तो? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला तो मेल्ट होतोय. इथं होता तो 100% आईस. इथं आल्यावरती तो बनेल 100% वॉटर. काय बनणार इथे? तो 100% वॉटर. इथं होता तो 100% आईस. इथं आल्यावरती काय होणार? 100% वॉटर. आता कन्वर्ट झाला. तर त्याच्यासाठी लागणारी जी हीट आहे, याच्यासाठी लागणारी जी हीट आहे ती आपण सॉल्व्ह करणार m इंटू LF या फॉर्म्युल्याने. जिथं LF काय असेल? LF असेल 80 कॅलरी पर ग्रॅम. LF काय असेल? 80 कॅलरी पर ग्रॅम. आता आपल्याकडे काय? वॉटर. सगळंच्या सगळं कन्व्हर्जन हे वॉटर मध्ये झालं आणि ते जे वॉटर असेल त्या वॉटरला हीट देणं चालूच आहे. सुरुवातीला आईसचं टेम्परेचर वाढलं, देन आईसचं कन्व्हर्जन कशात झालं? वॉटर मध्ये. आता वॉटरला हीट देणं चालू आहे, त्याचं काय वाढणार? टेम्परेचर वाढणार.
त्याचं पण टेम्परेचर वाढेल, त्या वॉटरचं आता टेम्परेचर वाढेल आणि टेम्परेचर वाढत असताना इथे हे टेम्परेचर याचं वाढणार, इथपर्यंत वाढणार. तर इथे टेम्परेचर वाढत असताना जी काही हीट असेल ती हीट असेल सेन्सिबल हीट. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण वापरणार Q3 इज इक्वल्स टू, हा इथं असेल Q2, Q3 इज इक्वल्स टू m इंटू S इंटू डेल्टा T. S कोणासाठी वापरणार आता? वॉटरसाठी. तर S वॉटरची व्हॅल्यू लक्षात घ्या. S वॉटर असतो 1 कॅलरी जूल केल्विन किंवा S वॉटर असतो, S वॉटरची व्हॅल्यू असते 4.2 जूल पर ग्रॅम केल्विन. ही असते S वॉटरची व्हॅल्यू, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटरची व्हॅल्यू. इथपर्यंत आलो आपण. आता या ठिकाणी आल्यावरती आपल्याला वॉटर भेटतंय. किती वॉटर आहे? 100% इथे वॉटर आहे. नंतर इथे काय होईल, आता पुढे हीट देणं चालूच आहे आणि हीट देणं चालू असल्या कारणाने इथं वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? आता वेपर मध्ये होईल. वॉटरचं कन्व्हर्जन म्हणजे इथं आपल्याला 100% काय मिळणार? वेपर मिळणार. 100% वेपर. इथं लागणारी जी हीट आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी Q4 इज इक्वल्स टू m इंटू LF हा फॉर्म्युला यूज करणार आणि LF ची व्हॅल्यू तुम्ही लक्षात घेणार. LF किती असेल? 540 कॅलरी पर ग्रॅम. एका ग्राम सबस्टन्स साठी 540 एनर्जी, 540 कॅलरी एवढी एनर्जी त्या ठिकाणी लागणार. आता इथं मिळतं आपल्याला 100% वेपर. पुन्हा हिटिंग चालूच आहे. हिटिंग चालू असल्या कारणाने याचं काय वाढणार? आता टेम्परेचर. आणि हे टेम्परेचर, इथली हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार m इंटू S इंटू डेल्टा T. S स्टीम साठी किती असतं बघा. आईस साठी ही व्हॅल्यू आहे, वॉटर साठी ही व्हॅल्यू असेल आणि स्टीम साठी ही व्हॅल्यू असेल. तर या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. स्टीम साठी बेसिकली तो 0.48 असतो, आपण राऊंड फिगर 0.5 कन्सिडर केला तरी चालेल. बघा इथे समजावून सांगतो. -25 डिग्री सेल्सिअसला आईस होता. इथे काय झालं? इथे सेन्सिबल हीट आली Q1. तर Q1 किती लागला आपल्याला? Q1 कसं सॉल्व्ह केलं आपण? m इंटू S इंटू डेल्टा T. S ची व्हॅल्यू घेतली आपण 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन. त्याच्यानंतर लॅटंट हीट मिळेल इथे आपल्याला. ती लॅटंट हीट Q2 इज इक्वल्स टू काय मिळेल? m इंटू LF. आणि इथे LF ची व्हॅल्यू आपण लक्षात घेणार. इथं जो LF असेल तो मिळेल आपल्याला 80 कॅलरी पर ग्रॅम. देन त्याच्यानंतर इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे इथं टेम्परेचर वाढत गेला, Q3 मिळेल. Q काय मिळेल? m इंटू S इंटू डेल्टा T. S ची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल 1 कॅलरी पर ग्रॅम केल्विन. अगेन इथं लॅटंट हीट भेटेल. हीट वाढल्यानंतर इथं आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल लॅटंट हीट. तो मिळेल Q4, तो मिळेल m इंटू LV आणि LV ची व्हॅल्यू लक्षात घेणार 540 कॅलरी पर ग्रॅम. आणि फायनली तुम्हाला इथे वेपरला टेम्परेचर वाढते, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल. m इंटू S इंटू डेल्टा T. S स्टीम साठी घेणार तुम्ही 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन ही व्हॅल्यू घेणार. इथं तुम्हाला लक्षात येत आहे हा अँगल कमी, हा अँगल जास्त आहे, हा अँगल सगळ्यात जास्त आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट भेटते, या ग्राफचा जो स्लोप असेल, या ग्राफचा स्लोप म्हणजे काय असेल? dt अपॉन dq. तो कोणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल? ms ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, हीट कॅपॅसिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे आपण लिहू शकतो स्लोप इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी तो कसा असेल? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हा आहे हिटिंग कर्व. याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस करू. चला तर पहिला क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करू. टू स्पेअर्स मेड अप ऑफ सेम सबस्टन्स हॅव डायमीटर्स इन द रेशो. दोन सबस्टन्सेस दिले, दोन सबस्टन्सेसचा डायमीटरचा आपल्याला रेशो दिला 2:1. यालाच आपण रेडियसचा रेशो पण म्हणू शकतो, कारण रेडियसचा जो रेशो असतो तोच डायमीटरचा रेशो असतो. थर्मल कॅपॅसिटीज आर इन द रेशो. तुम्हाला थर्मल कॅपॅसिटीचा रेशो विचारला. बघा कॅपॅसिटी काय असते? थर्मल कॅपॅसिटी असतो m इंटू S. सो थर्मल कॅपॅसिटी ऑफ 1 डिवायडेड बाय थर्मल कॅपॅसिटी ऑफ 2 हा असेल m इंटू S1 डिवायडेड बाय m इंटू S2. सो डायमीटर्स मास वेगळं आहे, S पण वेगळं आहे. सो डायमीटर्स पेअर्स ऑफ द सेम सबस्टन्स कसे? सेम. म्हणजे त्याचा S कसा असेल? स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट कसा असेल? सेम असेल.
सेम कन्सिडर केला. सो हा रेशो कोणाचा मिळेल आपल्याला, m1/m2. सो मास काय असेल त्या स्पेअरचं, डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. डेन्सिटी मटेरियल सेम आहे, डेन्सिटी कॅन्सल होणार. इथे काय असेल, व्हॅल्यूम V1 V2. स्पेअरचं व्हॅल्यूम काय असतं, 4/3 पाय r क्यूब. 4/3 पाय r क्यूब, 4/3 पाय r1 क्यूब डिवायडेड बाय 4/3 पाय r2 क्यूब. So 4/3 पाय cancel, answer becomes r1/r2. त्याचा क्यूब असेल r1/r2. r1/r2 is given 2/1. त्याचा क्यूब केला 8/1. that is 8:1. हे असेल त्याचा आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, 2 identical masses of 5 kg each fall on a wheel फ्रॉम अ हाईट ऑफ 20 मीटर. बघा लक्ष द्या, एका व्हीलवर 2 मासेस फॉल होत आहे आणि प्रत्येकाचा मास किती आहे, 5 kg. प्रत्येकाचा मास किती आहे, 5 kg. एवढा मास आहे, एका व्हीलवरती फॉल होत आहे 20 मीटर हाईट वरनं. ही जी हाईट सांगितली आपल्याला ती सांगितली 20 मीटर. म्हणजे यांच्याकडे कोणती एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. ती किती असेल, याच्याकडे असेल mgh आणि याच्याकडे mgh. म्हणजे टोटल एनर्जी किती असेल, 2 mgh. टोटल एनर्जी सबस्टन्स वरती आहे, हाईट दिली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. तर एका सबस्टन्स कडे एनर्जी किती असेल, mgh. तर दोघांची मिळून किती असेल, 2 mgh. ते दोघं पण फॉल होत आहे. व्हील डिस्टर्ब अ मास ऑफ 4 kg वॉटर. तर या व्हीलचं काय होणार, 4 kg वॉटर डिस्टर्ब होणार. 4 kg वॉटर डिस्प्लेस होणार. द राइज इन टेम्परेचर ऑफ अ वॉटर विल बी. तर हे वॉटर जे इथं 4 kg वॉटर काय होणार, डिस्टर्ब होणार. तर याचं टेम्परेचर कितीने वाढेल. इथे कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ही कशामध्ये कन्वर्ट होणार, हीट मध्ये कन्वर्ट होणार. द पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट. टेम्परेचर वाढते म्हणजे सेन्सिबल हीट. हाईट दिली आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. दॅट पोटेन्शियल एनर्जी according to the law of conservation of energy, the potential energy is converted into heat. The potential energy is given by the formula mgh, and the heat is given by m into s into delta t, where m is the mass, s is the specific heat capacity, and delta t is the rise in temperature. So mgh इथं असेल 2 mgh, दोन सबस्टन्स आहे म्हणून. आणि इथं असेल किती मास डिस्प्लेस झाला या वॉटरचा, 4 kg इंटू या वॉटरचा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल यस आणि डेल्टा टी. सो सॉल्व करायला घेतला, m इंटू मास किती दिले याचं 5, जी ची व्हॅल्यू घेऊ 10 इंटू हाईट किती दिली 20 इज इक्वल्स टू 4 इंटू यस किती असतो, यस असेल या ठिकाणी बघा 1 kg. सो यस ची व्हॅल्यू वॉटर साठी लक्षात घेणार. तुम्ही काही व्हॅल्यूज लक्षात घेणार. वॉटर साठी व्हॅल्यू असते 1 कॅलरी पर ग्रॅम केल्विन. तुम्ही याला घेऊ शकता 4.2 जूल पर ग्रॅम केल्विन. आपल्याला टेम्परेचर सॉल्व करायचे, आपल्याला हे घ्यावं लागेल. जर हे जूल मध्ये भेटेल तर हे पण जूल मध्येच घ्यावं लागेल. तर यस ची व्हॅल्यू जूल मध्ये घ्यावं लागेल. जूल मध्ये घेण्यासाठी बघा याला लिहू शकता 1000 कॅलरी पर केजी केल्विन, किंवा यालाच लिहू शकता 4200 कॅलरी पर केजी केल्विन. सो केजी मध्ये घेणार आपण मास 4200 इंटू असेल इथं डेल्टा टी. डेल्टा टी फाइंड आउट करायचा. सॉल्व करू. 4 1 जा 4, 4 5 जा 20, देन 5 इथे असेल 0 0 कॅन्सल. 5 इंटू 2 10, 10 इंटू 5 50. सो इथे आला 50. इकडे किती येणार 420 इंटू डेल्टा टी. सो आपल्याला फाइंड आउट करायचं. 0 0 झाला कॅन्सल. 5 डिवायडेड बाय 42 is equals to असेल डेल्टा टी. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1/8. 1/8 is the 0.125, 0.12 डिग्री सेल्सिअसच्या नियर अबाउट. म्हणजे ऑप्शन असेल डी. हे आपण या ठिकाणी सॉल्व केलं. काय केलं आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाय केलं. पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट केली कशामध्ये, क्यू मध्ये. पोटेन्शियल एनर्जी असते एका सबस्टन्सची mgh, तिथे दोन सबस्टन्स होते म्हणून घेतला 2 mgh. आणि त्याने काय केलं, जेवढं वॉटर डिस्टर्ब झालं ना त्याचं टेम्परेचर वाढवलं. वॉटर किती डिस्टर्ब झालं 4 kg. तर आपण m इंटू एस इंटू डेल्टा टी या फॉर्म्युल्याने आपण हीट सॉल्व केला. दोघांना इक्वेट केलं. फायनली आपल्याला राइज इन टेम्परेचर मिळालं 0.12 डिग्री सेल्सिअस. A block of mass 5 kg is heated to the temperature of 500 degrees Celsius and placed on a large ice block. What is the maximum amount of ice that can be melt? एक ब्लॉक आहे 5 kg चा.
इट इज हिटेड टू द टेम्परेचर ऑफ 500 डिग्री सेल्सिअस. बघा एक ब्लॉक आहे ज्याचं मास किती दिलं आपल्याला 5 kg आणि इट इज heated to the temperature 500 degree Celsius and placed on the large ice block. Large ice block वरती ठेवला. बघा एक लार्ज आइस ब्लॉक आहे या ठिकाणी, हा असेल आइस, हा असेल आइस आणि याच्यावरती काय ठेवला, एक ब्लॉक हिटेड, एक ब्लॉक ठेवला, दुसरा एक ब्लॉक ठेवला ज्याला काय दिलेली आहे, हीट दिलेली आहे. ठीक आहे. देन काय होणार, 500 डिग्री सेल्सिअसला होता तो. देन तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ आइस दॅट कॅन बी मेल्ट, किती आइस मेल्ट होणार असं विचारलं. म्हणजे हा जो काही ब्लॉक इथं ठेवलाय ना आपण 5 kg चा, तर हा हॉट आहे, हा आहे टेम्परेचर, किती टेम्परेचरला आहे 500 डिग्री सेल्सिअसला. आइस किती टेम्परेचरला आहे, आइस किती टेम्परेचरला असेल 0 डिग्री सेल्सिअसला असेल. सो या ब्लॉक कडून हीट गिव्हन बाय ब्लॉक, हीट गिव्हन बाय ब्लॉक इज इक्वल्स टू काय असेल, हीट ऍब्सॉर्ब बाय आइस. आइस काय करणार, हीट ऍब्सॉर्ब करणार. सो हीट गिव्हन बाय ब्लॉक किती असेल, हीट गिव्हन बाय ब्लॉक किती असेल, m इंटू s इंटू डेल्टा टी. आणि इथं काय असेल, हीट ऍब्सॉर्ब बाय आइस किती असेल, तो आइस काय करणार, हीट ऍब्सॉर्ब करणार आणि हीट ऍब्सॉर्ब करून त्याचं काय होणार, तो मेल्ट होणार म्हणजे इथं L इंटू LF असेल. मेल्ट होतोय, फेज चेंज होतोय, याचा अर्थ काय असेल, या केसमध्ये फेज चेंज होतोय म्हणजे तो लॅटंट हीट असेल. इथं आपण सॉल्व्ह करू. इथं मास दिलंय त्या ब्लॉकचं, किती दिलं 5 kg इंटू S असेल. आइस साठी S ची व्हॅल्यू बघा, लक्ष द्या, S ची व्हॅल्यू आइस साठी लक्षात घ्या 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन, किंवा आपण लिहू शकतो 2.1 इंटू कॅलरी पर जूल पर ग्रॅम केल्विन, यालाच लिहू शकतो 2100 जूल पर केजी केल्विन. सो S साठी व्हॅल्यू जी दिलेली असेल हे ब्लॉक साठी, आणि ब्लॉक साठी S दिलेला आहे आपल्याला 0.1 ग्रॅम पर कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि टेम्परेचर किती चेंज होते त्याचं, 500 पासून 0 होतंय म्हणजे डायरेक्ट इथं आपण 500 मायनस 0 लिहिणार. मास ऑफ द आइस ब्लॉक हे फाइंड आउट करायचं आणि LF किती असतो 80 कॅलरी पर ग्रॅम. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर भेटतं. बघा लक्षात द्या, 5 5 जा 25 इंटू 1 इज इक्वल्स टू m इंटू 8. सो m किती मिळणार आपल्याला 25 डिवायडेड बाय 8, 3 पॉइंट समथिंग आन्सर असेल याचं 3.12. तो जो ब्लॉक ठेवला होता तो ब्लॉक हीट देणार, हॉट आहे कोणाकडनं, हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू द बॉडी ॲट लो टेम्परेचर. सो तो जो ब्लॉक आहे तो हीट देणार, कोणाला देणार, आइसला देणार. ब्लॉकने किती हीट दिली, m इंटू s इंटू डेल्टा टी, आणि इथे काय असेल m इंटू LF. या व्हॅल्यूज आपण पुट केला, फायनल आन्सर आपण सॉल्व्ह केला. अ ब्लॉक ऑफ आइस ऑफ मास m फॉल्स इनटू द लेक. एक ब्लॉक आहे आइसचा, तो लेक मध्ये फॉल होतोय, हा आहे लेक. देन एक ब्लॉक आहे, तो ब्लॉक या ठिकाणी फॉल झाला, या ब्लॉकचं मास किती आहे m by 5. मास ऑफ द आइस m by 5 मेल्ट्स. तर हे जे काही आइस, हा ब्लॉक कशाचा आहे, आइसचा आहे. तर यापैकी m by 5 मास काय झालं, मेल्ट झाला. देन आपल्याला काय विचारलं, बोथ द ब्लॉक अँड आइस lake have the temperature 0 degree Celsius. If L represent the heat of the fusion, then the maximum distance of the block fell before the striking the surface. हा आहे इथं सबस्टन्स, तो ब्लॉक, आइसचा ब्लॉक, तो खाली पडतोय म्हणजे याच्याकडे कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ती कशात कन्वर्ट होते, हीट मध्ये कन्वर्ट होते. ती हीट कशासाठी वापरली जाते, फेज चेंज करण्यासाठी, म्हणजे लॅटंट हीट. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू लॅटंट हीट. सो पोटेन्शियल एनर्जी काय असेल, m इंटू g इंटू h. देन लॅटंट हीट काय असेल, किती मास मेल्ट होत आहे, m अपॉन 5 इंटू काय असेल L. mm काय होणार, कॅन्सल. आपल्याला काय पाहिजे, हाईट, तो असेल g, तर डिवाइड मध्ये येणार L अपॉन 5g. म्हणजे हाईट किती मिळालं आपल्याला, L अपॉन 5g ही मिळाली आपल्याला हाईट. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरलं, पोटेन्शियल एनर्जी कॅन कन्वर्ट इनटू हीट. द नेक्स्ट, अ बुलेट मूव्हिंग विथ द युनिफॉर्म वेलोसिटी v. एक बुलेट आहे, ही आहे बुलेट, हा मूव्ह करतोय विथ युनिफॉर्म वेलोसिटी v, याचा मास असेल m, आणि हा
स्टॉप सडनली आफ्टर द हिटिंग, तो हिट होतो टार्गेटवर आणि तो स्टॉप होतोय. सो याची जी कायनेटिक एनर्जी असेल, स्पीड आहे त्याला, वेलॉसिटी असेल तर कायनेटिक एनर्जी, हाईट असेल तर पोटेन्शियल एनर्जी, याला वेलॉसिटी म्हणजे याच्याकडे कायनेटिक एनर्जी किती असेल, m × v². देन होल मास मेल्ट्स स्पेसिफिक हीट ऑफ बुलेट इज यस. पूर्णच्या पूर्ण बुलेट ज्या वेळेला इथे येणार तर पूर्णच्या पूर्ण मास काय होणार, मेल्ट होणार. तर मेल्ट होण्यासाठी लागणारी जी एनर्जी असते ती कोणती असते, Q इज इक्वल्स टू m × LF, m × LF. तर आता लक्ष द्या, तर कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट झाली, Q मध्ये कन्वर्ट झाला. कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 mv². किती मास मेल्ट झालं, टोटल मास मेल्ट झालं, पूर्णच्या पूर्ण मास मेल्ट झालं. आणि तो जो मेल्ट होणार आहे तो ब्लॉक काय होणार, मेल्ट होणार. इनिशियली द टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सियस, मेल्टिंग पॉइंट इज 475 डिग्री सेल्सियस. सो इनिशियली याचं टेम्परेचर किती होतं, 25. सो आधी काय होणार, तो कोलाइड होणार. कोलाइड झाल्यावर 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचर होतं, ते टेम्परेचर काय होणार, वाढणार. म्हणजे इथं दोन हीट असतील, एक टेम्परेचर वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर दुसरी जी हीट असेल ती मेल्ट होण्यासाठी. ही हीट कशासाठी असेल, Q1 जी हीट असेल ती कशासाठी असेल, फॉर राईज ऑफ टेम्परेचर, फॉर राईज ऑफ डेल्टा टी. आणि इथं काय असेल या केसमध्ये, इथं काय असेल, हा कशासाठी हीट असेल, मेल्ट होण्यासाठी. आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय लक्षात येतं ते समजून घ्या. ठीक आहे, 1/2 mv² असेल, हा टेम्परेचर वाढण्यासाठी असेल, 1/2 mv² असेल, हा टेम्परेचर वाढण्यासाठी असेल, तो असेल m × s × डेल्टा टी. आणि प्लस हा असेल तेवढाच मास त्याचं काय होणार, कन्वर्ट होणार. म्हणजे लॅटंट हीट किती असेल त्याची, L असेल. सपोज लॅटंट हीट दिलेली आहे तुम्हाला त्याची, अँड द लॅटंट हीट इज L. ओके, सो V आणि त्याचं रिलेशन पाहिजे आपल्याला, कसं मिळणार ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळं मास कन्वर्ट होत आहे, सो m कॅन्सल होणार. m कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक काय राहतं इथं, v² डिवायडेड बाय 2. इथं काय शिल्लक आहे, s × डेल्टा टी. म्हणजे इथं असेल s डेल्टा टी. 25 वरून किती होणार ते, 475. म्हणजे 475 मायनस किती असेल, 25 प्लस लॅटंट हीट आहे, इथं लॅटंट हीट आहे L. असा असणारा फॉर्म्युला हा नाहीये, इथं मायनस साइन आहे. v² इज इक्वल्स टू 1/2 नाही, v²/2. यस, ऑप्शन असेल याचं बी. काय केलं, कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट झाली, हीट मध्ये. The first part of energy is used to increase the temperature of that bullet, and second part of energy is used to melt it. So फर्स्ट पार्ट कशासाठी वापरला गेला, टेम्परेचर राईज होण्यासाठी. सेकंड पार्ट कशासाठी वापरला गेला, त्याला मेल्ट करण्यासाठी. देन नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करणार. Solid material is supplied with the heat at the constant rate. The temperature of the material is changing with the heat input as shown in the figure. What does slope DE represent? बघा, टेम्परेचर कर्व आपण डिस्कस केला, त्या टेम्परेचर कर्वशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे, त्याला समजून घेऊ. इथं हा सॉलिड होता, हा टेम्परेचर वाढला, इथं असेल सॉलिड, इथून कन्वर्ट झाला, इथं असेल लिक्विड, इथून इथे आला, इथे झाला तो लिक्विड, इथून लिक्विड मधून झाला गॅस, आणि इथे गॅसचं टेम्परेचर वाढलं. तुम्हाला कोण विचारला, डी विचारला. डी चा स्लोप म्हणजे हा जो स्लोप आहे बघा, स्लोप काय असतो, स्लोप इज इक्वल्स टू स्लोप काय असेल, इथं घेतला आपण टेम्परेचर आणि इथं घेतला आपण Q. सो हा असेल dt डिवायडेड बाय dq. dt divided by dq, we know that dq is equals to m into s into delta t, m into s into dt. So dt upon dq is 1/ms. So इथे किती असेल, हा 1/ms. म्हणजे स्लोप आपल्याला काय भेटतो, 1/ms. ms is the heat capacity. ms is the heat capacity. So आपल्याला स्लोप विचारला, स्लोप काय असेल, इट इज द इनवर्स ऑफ हीट कॅपॅसिटी ऑफ वेपर. हीट कॅपॅसिटी ऑफ वेपर, कारण हा कोणत्या फेज मध्ये आला, वेपर फेज मध्ये आला. नेक्स्ट, द ग्राफ शोन इन द फिगर रिप्रेझेंटेड चेंज इन द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ द सबस्टन्स as it absorbs heat at the constant rate of 63 kilojoule per minute. Okay. The latent heat of vaporization of the substance. Latent heat of vaporization विचारलं, आधी समजून घेऊ latent heat of vaporization कोणता असेल. हा आहे सॉलिड, हा आहे सॉलिड, सॉलिड टू लिक्विड, देन हा आहे लिक्विड, हा लिक्विड टू गॅस, आणि हा आहे वेपर.
आपल्याला विचारलं काय, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ सबस्टन्सेस, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर इथून एवढी भेटणार आपल्याला लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. हा जो कर्व दिसतोय, या कर्वची जी लेंथ आहे ती असेल लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. समजावून घेऊ. टोटल सबस्टन्स किती आहे, 5 kg. 5 kg साठी हीट किती लागते, हीट किती लागते, 63 किलो जूल पर मिनिट. तर 1 kg साठी किती लागेल, किंवा याला आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो, 1 मिनिट साठी हीट किती लागते, 63 किलो जूल. तर हे किती मिनिट साठी लागते, कन्वर्ट होण्याला किती टाइम लागतोय ते बघू आपण. इथं आहे 30, इथं आहे 20, म्हणजे टोटल टाइम लागतोय 20 मिनिट पासून 30 मिनिट पर्यंत, म्हणजेच टाइम लागतोय हा 10 मिनिटचा. तर 10 मिनिट साठी हीट किती लागेल, 1 मिनिट साठी 63 किलो जूल असेल, तर 10 मिनिट साठी किती लागणार, 630 किलो जूल. तर एक गोष्ट इथं लक्षात आलं की 5 kg सबस्टन्स होता, 5 kg सबस्टन्स साठी 630 किलो जूल एवढी हीट लागली. तर आपल्याला 1 kg सबस्टन्स साठी किती लागेल, 630 डिवायडेड बाय 5. याला जर सॉल्व्ह केलं येतो 6 1 जा 6, 6 2 जा 10, देन 1, सो 126 किलो जूल पर kg एवढी हीट त्या ठिकाणी लॅटंट हीट असेल, लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन त्या ठिकाणी असेल. ही झाली लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स ABC हॅज द लो स्पेसिफिक हीट. तुम्हाला सांगितलंय बघा, इथं दिलंय टेम्परेचर, इथं दिला क्यू, टेम्परेचर आणि क्यू दिला. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, dt अपॉन dq हा असेल याचा स्लोप, हा काय असेल याचा स्लोप, आणि हा जो स्लोप असतो तो असेल इथं 1 अपॉन ms. काय असेल तो 1 अपॉन ms. तर एक गोष्ट लक्षात येते, स्लोप इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला कसा असेल, इनवर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे जिसका स्लोप ज्यादा रहेगा उसका यस कम रहेगा. सो स्लोप कोणाचा जास्त आहे, ए चा स्लोप जास्त आहे, याचा स्लोप कसा आहे, जास्त, म्हणजे याचा यस कसा असेल, कमी असेल. तुम्हाला विचारलं काय, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज लो स्पेसिफिक हीट. लो यस कोणाचा असेल, ए चा असेल, कारण त्याचा स्लोप जास्त असेल. कॅलरीमेट्री डिस्कस करायचं आपल्याला. कॅलरीमेट्री डिस्कस करू. कॅलरीमेट्री काय असते, द सायन्स असोसिएटेड विथ द डिटरमाइनिंग द changes in energy of a system by measuring the heat exchange with the surrounding. बघा लक्ष द्या. समजा तुम्हाला सांगितलं हाय सिस्टीम आणि हाय सराउंडिंग, सो हीट एक्सचेंज होऊ शकते, कुठून कुठे होऊ शकते, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे. जर सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल then heat will exchange from system to surrounding. If the temperature of surrounding is greater than the temperature of system, then heat exchange from surrounding to system. या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्याच्यात काय होऊ शकते, एनर्जी एक्सचेंज होऊ शकते. तर नेहमी लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ कॅलरीमेट्री सांगतोय, लॉ ऑफ कॅलरीमेट्री काय असेल, हीट गेन इज इक्वल्स टू हीट लॉस. लक्षात ठेवणार, हीट गेन इज इक्वल्स टू हीट लॉस, हा कॉन्सेप्ट इथं लक्षात घ्यायचा. हीट लॉस्ट बाय द हॉटर सबस्टन्स इज इक्वल्स टू हीट गेन बाय द कोल्डर सबस्टन्स. कॅलरीमेट्रीचं हे डिव्हाइस असेल, एक मोठा कंटेनर असेल, त्या कंटेनरला इन्सुलेट केलं, वुडन चेंबर आहे, हीट हा आयसोलेटेड सिस्टीम असेल, त्यामध्ये एक सबस्टन्स टाकला, हा झाला सिस्टीम, हा त्याच्या बाहेर असेल सराउंडिंग, हा याला काय देणार, हीट देणार. तर एकाने दिलेली हीट, दुसऱ्याने घेतलेली हीट, तो दोघं कसे असतात, सेम असतात. तर यावरून हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या कॅलरीमीटरला यूज केलं जातं. देन आपण बघू लॉ ऑफ मिक्सिंग. काय बघणार आपण, लॉ ऑफ मिक्सिंग. बघा लक्ष द्या, एक सबस्टन्स आहे जो कसा आहे, हॉट, तुम्हाला कलर वरूनच दिसत असेल, तो कसा आहे, हॉट, हात लावला तर झटका बसेल. सो हा सबस्टन्स कसा आहे, हॉट. देन हा सबस्टन्स कसा आहे, कोल्ड. दोघांना मिक्स केलं, दोघांना काय केलं, मिक्स केलं, तर आपल्याला काय मिळेल, एक मिक्सचर मिळेल. त्या मिक्सचरचं टेम्परेचर किती असेल, TM असेल. म्हणजे याचं टेम्परेचर जर T1 असेल, याचं टेम्परेचर T2 असेल, तर नक्कीच या मिक्सचरचं टेम्परेचर हे T2 पेक्षा जास्त असेल आणि T1 पेक्षा कमी असेल. दोघांच्या मध्ये टेम्परेचर त्या ठिकाणी असेल. बघा लक्ष द्या, आंघोळीला पाणी घेत असताना हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर आपण मिक्स करतो, तर त्यावेळेला ते टेम्परेचर होतं हॉट वॉटर पेक्षा कमी. त्या मिक्सचरचं टेम्परेचर कसं मिळणार, हॉट वॉटर पेक्षा कमी टेम्परेचर. आणि
कोल्ड वॉटरच्या टेम्परेचर पेक्षा जास्त, म्हणजे तो काय मिळणार आपल्याला, टीएम मिळणार. सो टीएम हा कोल्ड बॉडीच्या टेम्परेचर पेक्षा जास्त असेल टेम्परेचर ऑफ मिक्सचर, आणि हॉट वॉटरच्या टेम्परेचर पेक्षा तो कमी असेल. ही एक गोष्ट इथं लक्षात घेणार. आणि इथून आपल्याला मिळणार हीट गेन इज इक्वल्स टू हीट लॉस. काय घेणार आपण, हीट गेन इज इक्वल्स टू हीट लॉस. तर समजून घ्या, याचं टेम्परेचर होतं T1, फायनल याचं टेम्परेचर झालं TM. सो याच्यासाठी असेल M इंटू S इंटू T1 मायनस TM, आणि याचं टेम्परेचर होतं T2, त्याचं टेम्परेचर झालं T1, त्याच्यासाठी असेल M2 S2 इंटू TM मायनस T2. असं या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे समजावून सांगायचं ठरलं तर बघा, लक्ष द्या, हा एक सबस्टन्स आहे आपल्याकडे ज्याचं मास M1, ज्याचं स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट S1 आणि टेम्परेचर T1. त्याच्यामध्ये आपण दुसरा सबस्टन्स ऍड करतोय. त्याच्यामध्ये काय करतोय आपण, दुसरा एक सबस्टन्स ऍड करतोय ज्याचं मास किती आहे, M2, S2 ही त्याची स्पेसिफिक हीट, आणि हा असेल T2. या दोघांना मिक्स केल्यानंतर इथं आपल्याला हे मिक्सचर भेटेल. त्याचं टेम्परेचर असेल TM, त्याचं मास बनेल M1 प्लस M2, आणि त्याचं जे काही टेम्परेचर असेल TM असेल, आणि त्याची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल, हा S1 झाला, हा S2 झाला, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एक S मिक्स असेल. त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती असेल, S मिक्स असेल. याला सॉल्व्ह करून आपण फाइंड आउट करू शकतो फायनल आन्सर. बघा, लक्ष द्या, तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन सांगितलाय तो समजून घ्या. द टेम्परेचर ऑफ 3 डिफरंट लिक्विड ABC हॅव द इक्वल मासेस आर 10 इक्वल मासेस. बघा, इथं 3 कंटेनर दिले, तिघांमध्ये तिघांचं मास या ठिकाणी सेम दिलेलं आहे. पहिला होता 10 डिग्री सेल्सिअसला, दुसरा आहे 15 डिग्री सेल्सिअसला, तिसरा आहे 20 डिग्री सेल्सिअसला. काय सांगितलं पुढं, द टेम्परेचर व्हेन A and B आर मिक्स. हा A आणि हा B जेव्हा मिक्स केला जातो, म्हणजे A आणि B ज्या वेळेला काय केला, मिक्स केला. A आणि B मिक्स केल्यावरती काय होणार, पहिल्याचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस, दुसऱ्याचं टेम्परेचर आहे 15 डिग्री सेल्सिअस. दोघांना आपण मिक्स केल्यावर लक्षात येईल की याचं टेम्परेचर कमी, याचं टेम्परेचर जास्त आहे, तर हा याला हीट देणार. तर याने ऍब्झॉर्ब केलेली हीट किती असेल, M इंटू CA इंटू डेल्टा टी, आणि याने रिलीज केलेली हीट किती असेल, M इंटू CB इंटू डेल्टा टी कॅन्सल होणार, MM गेट कॅन्सल होणार. डेल्टा टी, हा जो डेल्टा टी असेल तो दोघांसाठी वेगळा असेल. सो MM गेट काय होतील, कॅन्सल. इथे शिल्लक राहणार CA. टेम्परेचर कुठून कुठे बदलणार, याचं टेम्परेचर तुम्हाला मिक्स झाल्यानंतर टेम्परेचर ऑफ मिक्स इथं दिलंय 13 डिग्री सेल्सिअस. किती दिला, 13 डिग्री सेल्सिअस. तर याचं टेम्परेचर असेल 13 मायनस 10, म्हणजे 13 मायनस 10 घेणार, आणि याचं टेम्परेचर असेल 15 मायनस 13. सो हे 15 मायनस 13. सो MM कॅन्सल झाल्यानंतर आपण जर याला सॉल्व्ह केलं, रिलेट केलं, तर आपल्याला फॉर्म्युला भेटतो. या ठिकाणी मिळतं आपल्याला CA इज इक्वल्स टू 2/3 इंटू CB. देन काय सांगितलं, B आणि C ला मिक्स केलं, आणि त्याचं टेम्परेचर असेल 16 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं मिक्सचरचं टेम्परेचर किती असेल, 16 डिग्री सेल्सिअस असेल. सो इथे काय भेटणार आपल्याला, व्हॉट विल बी द टेम्परेचर व्हेन A and C आर मिक्स. A आणि C चं टेम्परेचर मिक्स केल्यावर किती भेटेल, याला आपण तेच केलं, मास इंटू CB. याला याच्यासोबत मिक्स केलं, याची स्पेसिफिक हीट घेतली CB इंटू डेल्टा टी. सो MM गेट कॅन्सल. सो इथं टेम्परेचर असेल 16 मायनस 15, कारण याचं टेम्परेचर होतं 15, आणि याचं टेम्परेचर असेल इथं 20 मायनस 16. सो इथून सॉल्व्ह केल्यावर आपल्याला CC इज इक्वल्स टू 1/4 CB आलं. आता सांगितलं A आणि C मिक्स केले तेव्हा त्याचं मिक्सचरचं टेम्परेचर किती असेल. सो इथं आहे C, इथं आहे A, इथं आहे C. MM कॅन्सल झाला. CA ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ CB आपल्याला माहितीये, CC ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ CB आपल्याला माहितीये. या व्हॅल्यू पुट केल्या, आणि या व्हॅल्यू पुट करून टेम्परेचर ऑफ मिक्सचर आपण फाइंड आउट केलं, तर ते टेम्परेचर ऑफ मिक्सचर नियर अबाउट 12.72 डिग्री सेल्सिअस येईल. तर हा कॅलरीमेट्रीचा क्वेश्चन होता. कॅलरीमेट्री क्वेश्चन बघा पुढचा. 1 kg ice at -20 degree Celsius converted to the 1 kg water of 100 degree Celsius. Find the heat Q required to change the state of the substance. व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याकडे आहे आईस. या आईसचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर किती आहे, -20 डिग्री सेल्सिअसला आईस आहे. -20 डिग्री सेल्सिअसला आईस आहे. ज्या वेळेला आपण त्याला हीट देणार त्यावेळेला त्या आईसचं टेम्परेचर वाढेल.
कुठून कुठपर्यंत वाढेल, -20 डिग्री सेल्सिअस पासून तर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढेल. त्याच्यासाठी लागणारी हीट किती असेल, Q1. त्याच्यासाठी लागणारी हीट किती असेल, Q1. ही Q1 आपण कशी सॉल्व्ह करणार, ही Q1 सॉल्व्ह करणार m इंटू S आइस इंटू डेल्टा T. सो m किती घेतला, 1 kg. S आइस किती असतो बघा, लक्ष द्या. S वॉटर, S आइस किती असतो, 0.5 कॅलरी. आपल्याला कॅलरी मध्ये आन्सर शोधायचे. m किती आहे, 1 kg. आपण इथं घेतला 1000. Q1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 1 kg मीन्स 1000 ग्रॅम. त्याच्यानंतर इथं असेल S आइस किती असेल या ठिकाणी, 0.5 ग्रॅम पर कॅलरी पर ग्रॅम इंटू डेल्टा टी. डेल्टा टी -20 पासून 0 पर्यंत टेम्परेचर व्हायला किती लागेल, 20. म्हणजे जर याला सॉल्व्ह केलं आपण तर आन्सर येईल 5 0.10. 10 हा 10⁻³ म्हणजे इथं येईल 10,000 कॅलरी. किती आला आन्सर, 10,000 कॅलरी. याला आपण 10 किलो कॅलरी म्हणू शकतो Q1. -20 डिग्री सेल्सिअसला आईस होता, त्याला 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत कन्वर्ट केलं. आता तिथून पुढे टेम्परेचर वाढणार नाही सध्या, तो कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये. म्हणजे तिथं आता लॅटंट हीट असेल, तर ती लॅटंट हीट आपल्याला सॉल्व्ह करावी लागेल. आपण सॉल्व्ह करू लॅटंट हीट. तर लॅटंट हीट सॉल्व्ह करण्यासाठी बघा, लक्ष द्या, हा असेल लॅटंट हीट. लॅटंट हीट किती असतो, Q2 इज इक्वल्स टू m इंटू LF. मास किती आहे, 1 kg. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम इंटू LF किती असतो, 80. म्हणजे हा मिळेल आपल्याला 80 किलो कॅलरी. Q2 किती मिळाला, 80 किलो कॅलरी. फेस चेंज होण्यासाठी 80 किलो कॅलरी एवढी हीट या ठिकाणी लागणार. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर हा वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्यासाठी काही हीट लागेल. त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस वॉटर पर्यंत वाढण्यासाठी काही हीट लागेल. ती किती असेल, Q3 असेल. तर आपल्याला Q3 फाइंड आउट करायचं. Q3 काय असेल, m इंटू S वॉटर इंटू डेल्टा टी. सो मास किती, 1 kg 1000 इंटू S वॉटर किती असेल, 1 असेल आणि डेल्टा टी 100 असेल. म्हणजे इथं मिळेल आपल्याला 100 किलो कॅलरी. किती मिळेल इथं, 100 किलो कॅलरी. Q1, Q2 आणि Q3. म्हणजे -20 डिग्री सेल्सिअसला आईस तुम्हाला जर कन्वर्ट करायचं आहे, कितीला कन्वर्ट करायचं आहे, 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरला कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी लागणारी जी टोटल हीट असेल, ती टोटल हीट किती असेल, Q इज इक्वल्स टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. आपण सॉल्व्ह केला Q1 किती आला, 10 किलो कॅलरी. आपण सॉल्व्ह केला Q2 किती आला, 80 किलो कॅलरी. अँड फायनली 100 किलो कॅलरी, 190 किलो कॅलरी एवढी हीट त्या ठिकाणी लागेल. टोटल हीट किती लागणार, 190 किलो कॅलरी. लक्षात घ्या, काय दिलं आणि काय समजून घ्यायचं. फेस चेंज फक्त 2 टेम्परेचरला होणार, 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला फेस चेंज झाला, लॅटंट हीट सॉल्व्ह करा m इंटू LF ने. आणि फेस चेंज होतोय 100 डिग्री सेल्सिअसला, तर लॅटंट हीट सॉल्व्ह करा m इंटू LV या फॉर्म्युल्याने. LF असतं 80 कॅलरी पर ग्रॅम आणि LF असतं 540 कॅलरी पर ग्रॅम. आता पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करू. 300 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज ॲडेड टू द 100 ग्रॅम ऑफ आईस. देन 0 डिग्री सेल्सिअस द फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. फायनल टेम्परेचर आपल्याला मिक्सचरचं विचारलं. समजून घ्या, हीट रिक्वायर्ड बघा, समजून घ्या. आपल्याकडे इथं आईस आहे, किती डिग्री सेल्सिअसला आहे, 0 डिग्री सेल्सिअसला आहे. त्याच्यामध्ये काय ऍड केलं, 25 डिग्री सेल्सिअसला 300 ग्रॅम ऍड काय केलं, वॉटर ऍड केलं. सो वॉटर ऍड केल्यावरती काय होईल ते समजून घ्या. म्हणजे वॉटर हीट देणार, कोणाला देणार, आईसला देणार. हीट ऍब्सॉर्ब बाय आईस इज इक्वल्स टू हीट गिवन टू द वॉटर. हे असेल या ठिकाणी. हीट रिक्वायर्ड फॉर मेल्टिंग आईस. आधी आपण कॅल्क्युलेट करू हीट रिक्वायर्ड फॉर मेल्टिंग आईस. आपल्याकडे आईस किती आहे, 100 ग्रॅम. आपल्याकडे आईस किती आहे, 100 ग्रॅम. तर आपण फाइंड आउट करू हीट रिक्वायर्ड टू मेल्टिंग आईस m इंटू LF या फॉर्म्युल्याने. 100 ग्रॅम वॉटर आहे, एकाला लागती 8, म्हणजे किती झाला, 8 किलो कॅलरी एवढी हीट लागेल किंवा 8000 कॅलरी एवढी हीट आपल्याला लागेल. कशाला, त्या वॉटरला मेल्ट करण्यासाठी. वॉटरला मेल्ट करण्यासाठी 8000 कॅलरी एवढी हीट लागणार. आता काय करू, वॉटर ज्या वेळेला त्यात ऍड केलं जाईल तर तो किती हीट देणार हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हीट रिलीज सॉल्व्ह करावं लागेल. आणि हीट रिलीज कसं मिळेल आपल्याला,
Q इज इक्वल्स टू M इंटू SW इंटू डेल्टा टी. मास किती मास आहे 300 ग्रॅम. त्यानंतर SW वॉटरचा किती असतो 1 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी 25 वर ना 0 म्हणजे 25 असेल. किती आला 750 देन 75 डबल 0 म्हणजे 7500 कॅलरी. म्हणजे लक्षात घ्या आईसला मेल्ट होण्यासाठी टोटल हीट किती लागते 8000 कॅलरी. बट हा किती हीट रिलीज करतोय फक्त 7500 कॅलरी. म्हणजे पूर्णच्या पूर्ण आईस या ठिकाणी कन्वर्ट होणार नाही, तर थोडाफार आईस त्या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणजेच पूर्णच्या पूर्ण आईस कन्वर्ट होणार नाही आणि आईसचं टेम्परेचर वाढणार नाही. सो टेम्परेचर फायनल मिक्सचरचं किती असेल 0 डिग्री सेल्सिअस. जर ही हीट 7500 ऐवजी जर ही हीट असली असती 8500 तर आईस पूर्णपणे मेल्ट झाला असता आणि एक्स्ट्राची जी हीट आहे 500 तर त्याने आपण त्याचं टेम्परेचर वाढवलं असतं. म्हणजे M इंटू S इंटू डेल्टा टी तिथे फॉर्म्युला यूज केला असता, तिथून आपल्याला टेम्परेचर मिळालं असतं. शेवटचा क्वेश्चन, हाऊ मच हीट एनर्जी इज गेन बाय द 5 kg ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस टू ब्रॉट ऑफ इट्स बॉइलिंग पॉइंट. बघा लक्ष द्या, हाऊ मच हीट इज गेन बाय द 5 kg वॉटर. आपल्याकडे वॉटर आहे, किती केजी वॉटर आहे 5 kg वॉटर आहे. ओके 20 डिग्री सेल्सिअसला टू ब्रॉट द बॉइलिंग पॉइंट. 5 kg वॉटरला at 20 डिग्री सेल्सिअस टू ब्रॉट द बॉइलिंग पॉइंट. म्हणजे Q इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय M इंटू SW इंटू डेल्टा टी. मास किती आहे, मास किती आपल्याकडे 5 kg म्हणजे 5000 ग्रॅम इंटू SW 1 देन डेल्टा टी. डेल्टा टी 20 to 100 होण्यासाठी लागणार 80. सो 8 5 40 1 2 3 4 1 2 3 4. सो हा येईल या ठिकाणी 40,000 कॅलरी एवढा हीट या ठिकाणी लागेल आपल्याला. 40,000 कॅलरी आहे, त्याला कन्वर्ट करायचंय जूल मध्ये, कारण आपल्याला आन्सर कशात दिलंय जूल मध्ये. 40,000 ला जूल मध्ये कन्वर्ट करा. 4 4 16 इथं आला. देन 1 2 3 4 म्हणजे इथं 1 2 3 4 असं काही आन्सर या ठिकाणी येईल. सो 1 2 3 4 3 160 किलो जूल असं काही या ठिकाणी आन्सर असेल. कॅलरीचं कन्वर्जन आपण जूल मध्ये केलं. 5000 1 2 3 4 अँड 5 1 2 3 4 5 1 2 3 इथे एक 0 असेल अजून. म्हणजे हा नियर अबाउट 1600च्या थोडस अबव हे असेल आन्सर. द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड इन कन्वर्टिंग 2 ग्राम आइस at -10 degree Celsius into the steam at 100 degree Celsius will be. The amount of heat required to converting 2 gram of ice. आपल्याकडे आहे आईस, किती ग्राम आहे तो 2 ग्राम आहे. ओके टेम्परेचर किती त्याचं -10 डिग्री सेल्सिअस. -10 डिग्री सेल्सिअस तर हा कन्वर्ट होईल म्हणजे हा आईसच राहील, फक्त याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होईल. तर इथे हीट किती लागणार Q1 कशी सॉल्व्ह करणार आपण M इंटू S आईस इंटू डेल्टा टी. सो M किती आहे 2 ग्राम, S आईस किती असतो 0.5. तुम्हाला काही व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे सांगतो मी. S वॉटर किती असेल 1 ग्राम पर, S वॉटर किती असेल 1 कॅलरी पर ग्राम केल्विन किंवा 4.2 जूल ग्रॅम केल्विन, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर S आईस किंवा S स्टीम हे लक्षात घ्या, तो असतो 0.5 कॅलरी पर ग्रॅम केल्विन किंवा 2.1 जूल पर ग्रॅम केल्विन, हे लक्षात घ्यायचं. सो S आईस किती वापरणार 0.5 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी 10 डिग्री सेल्सिअस ने चेंज होणार. सो 2 इंटू 0.11 10 कॅलरी एवढी हीट इथं Q1 असेल. सो आईस 0 डिग्री सेल्सिअस पासून वॉटर मध्ये कन्वर्ट करायचं. आईस 0 डिग्री सेल्सिअस पासून वॉटर हा 0 डिग्री सेल्सिअसला कन्वर्ट करायचा. याच्यासाठी लागणारी हीट असेल लॅटंट हीट. कोणती हीट असेल या केसमध्ये लॅटंट हीट असेल. सो आपल्याला लॅटंट हीट फाइंड आउट करायचं. लॅटंट हीट काय असेल M इंटू LF. मास किती आहे 2 ग्रॅम, LF किती आहे 80. सो 160 कॅलरी एवढी एनर्जी इथं लागेल Q2 साठी. सो 0 डिग्री सेल्सिअस पासून जो वॉटर आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आणि वॉटर करायचं किती डिग्री सेल्सिअसला 100 डिग्री सेल्सिअसला. सो इथे हीट किती लागणार Q3. ही Q3 सॉल्व्ह करू आपण. टेम्परेचर वाढलं म्हणजे M इंटू
टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढल्यानंतर येईल यम इंटू यस वॉटर इंटू डेल्टा टी. सो मास किती त्याचं 2 ग्रॅम, एस डब्ल्यू किती असेल 1 ग्रॅम पर केल्विन आणि डेल्टा टी 0 to 100 म्हणजे 100 असेल. सो इथं आपल्याला असेल एस डब्ल्यू मिळेल आपल्याला 200 कॅलरी. इथं मिळाला 200 कॅलरी. फायनली तो स्टीम मध्ये कन्वर्ट होईल. स्टीम पर्यंत सांगितलं, यस स्टीम पर्यंत सांगितलं. फायनली तो स्टीम मध्ये कन्वर्ट होईल 100 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यासाठी लागणारी जी हीट असेल ती हीट घेणार आपण Q4. Q4 सॉल्व करा. Q4 किती असेल या ठिकाणी यम इंटू एल एफ, यम इंटू एल व्ही, सॉरी यम इंटू एल व्ही. सो यम इंटू एल व्ही असेल 2 ग्रॅम आहे, एल व्ही असतं 450. दोघांना ऍड करा 1080 कॅलरी एवढी हीट लागेल. सो आपल्याला विचारलं द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट. टोटल हीट विचारली. टोटल हीट काय असेल Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस Q4. टोटल हीट आपल्याला मिळेल Q1 आहे 10 प्लस Q2 आला 160 प्लस Q3 आला 200 आणि प्लस 1080. याला जर आपण सॉल्व्ह केलं 0 0 0 0 0 देन 8 प्लस 6 14 प्लस 1 14 प्लस 1 15 रिमेनिंग 1 प्लस 2 3 प्लस 1 4 अँड फायनली हो. सो याला 4.2 ने मल्टिप्लाय करा. 1450 ला 4.2 ने मल्टिप्लाय करा. फायनल आन्सर तुम्हाला भेटेल 6061 जूल. हे असेल या क्वेश्चनचं फायनल आन्सर. अशा पद्धतीने पुढचा क्वेश्चन. 10 kg of ice at -10 degree Celsius is mixed with the 40 kg of water at 45 degree Celsius. Then the final temperature of mixture is. तुम्हाला विचारलं. बघा लक्ष द्या. आपल्याकडे एक आईस होता, बरोबर. एक आईस आहे. आईस किती डिग्री सेल्सिअसला आहे -10 डिग्री सेल्सिअसला. किती केजी आहे 10 kg. ओके. याला मिक्स केलं आपण. कशासोबत मिक्स केलं 40 kg आपल्याकडे काय वॉटर आहे आणि वॉटर किती डिग्री सेल्सिअसला आहे 45 डिग्री सेल्सिअसला आहे. तर आपल्याला हीट गेन इज इक्वल्स टू हीट लॉस सॉल्व्ह करावं लागेल. तर हीट गेन इज इक्वल्स टू काय घेणार आपण हीट लॉस. हीट गेन कोण करणार आईस आणि हीट लॉस कोण करणार वॉटर हीट लॉस करणार. बघा आईस हा काय करतोय हीट गेन करतोय. तो किती करणार तर त्याला फर्स्ट पार्ट ऑफ हीट लागेल -10 डिग्री सेल्सिअस पासून तर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे हीट किती लागेल त्याला यम इंटू यस आईस इंटू डेल्टा टी एवढी हीट लागेल. सेकंड एनर्जी जी लागेल त्याला कन्वर्ट होण्यासाठी लागेल. कशासाठी लागेल कन्वर्ट होण्यासाठी. तर कन्वर्ट होण्यासाठी त्याला हीट जी लागणार ती किती लागणार यम इंटू यस डब्ल्यू इंटू डेल्टा टी. तर फायनल टेम्परेचर ज्या वेळेला याला मिक्स करणार आपण, ज्या वेळेला याला मिक्स करणार त्यावेळेला ते असेल टी मिक्स घेऊ आपण, टीएम घेऊ. सो टीएम असेल. सो इथे डेल्टा टी इज इक्वल्स टू इथे याला इथून इथपर्यंत यायचं टी मिक्स पर्यंत म्हणजे असेल यम इंटू हा यम असेल यम2 इथं असेल यम देन यम इंटू यस वॉटर इंटू डेल्टा टी. व्हॅल्यूज पुट करा. यम मास किती दिलं 10 kg. 10 kg म्हणजे 10,000 ग्रॅम घेऊ आपण. 10,000 ग्रॅम इंटू यस ची व्हॅल्यू आईस साठी व्हॅल्यू असते 0.5 कॅलरी मध्ये आन्सर भेटेल इंटू डेल्टा टी. इंटू घेणार आपण डेल्टा टी. आपल्याला जूल मध्ये आन्सर लागेल कॅलरी जूल चालेल 0.5 इंटू डेल्टा टी. डेल्टा टी घेणार आपण इथे -10 to 0 होण्यासाठी किती लागेल 10 लागेल प्लस इथे अजून एक ऍड करावं लागेल यम इंटू एल एफ Q3 अमाऊंट ऑफ एनर्जी. यम किती आहे 10,000 इंटू 80 हा झाला यम इंटू एल एफ. आणि फायनली मास किती याचं 10,000. मास किती 10,000 इंटू असेल एस डब्ल्यू. तर एस डब्ल्यू ची व्हॅल्यू जी असेल वॉटरची ती घ्यावी लागेल आपल्याला 1 इंटू टेम्परेचर त्याचं होईल टी मिक्स मायनस किती होईल 0. आणि फायनली इकडे वॉटर साठी घ्यावं लागेल. तर वॉटरचं मास किती दिलंय 40 kg म्हणजे 40,000 इंटू घेणार आपण याला एस डब्ल्यू 1 आणि हा घेणार 45 पासून होणार टी मिक्स. याला सॉल्व्ह केल्यावर फायनल आन्सर भेटेल. चला याला सॉल्व्ह करू आपण. सॉल्व्ह करत असताना लक्षात घ्या हा झाला 10 इंटू 0.5 मीन्स 5 इंटू हा 10,000 म्हणजे किती होतील 50,000 प्लस याला सॉल्व्ह केल्यावरती होईल 80. 1 2 3 4 5 म्हणजे हा होईल 8 लाख. ओके 1 2 3 4 यस. देन प्लस हा होईल इथं टीएम
माहित नाही 10,000. सो हा असेल या केसमध्ये आपण म्हणणार 10,000 इंटू टीएम, 10,000 इंटू टीएम इज इक्वल्स टू इथे असेल या 14,000 इंटू 45 मायनस टीएम. सो 14,000 इंटू 45, 40,000 इंटू 45 प्लस 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 40,000 इंटू टीएम. सो आपण काय करू, 10,000 ने याला डिवाइड करू. सो 0 0 कॅन्सल होतील, 4 झिरोज कॅन्सल करू. हे 4 0 कॅन्सल झाले, 4 0 कॅन्सल झाले, 4 0 कॅन्सल झाले, हे पण 4 0 कॅन्सल झाले, 4 0 कॅन्सल झाले. फायनल आन्सर इज इथं असेल 5 प्लस इथं असेल 80 देन प्लस इथे असेल टीएम. ओके, देन फायनली इथे 4 इंटू 45, 4 इंटू 45 इज 180, 180 इज इक्वल्स टू प्लस 4 इंटू टीएम, 4 इंटू टीएम. सो याला सॉल्व करा, 85 येईल, 85 प्लस टीएम प्लस 85 प्लस टीएम इज इक्वल्स टू 180 प्लस 4 टीएम. सो याला सॉल्व करत असताना आपल्याला लक्षात येईल 85 80. सो एका साइडला घ्यावा लागेल आपल्याला 180 मायनस 85 आणि एका साइडला हा 4m आणि टीएम, म्हणजे टीएम तिकडे गेल्यावरती 3tm शिल्लक राहील, 3tm. ओके, सो आपल्याला टीएम पाहिजे. टीएम इज इक्वल्स टू दोघातलं सबस्ट्रॅक्शन केलं 95 आलं, या दोघातलं सबस्ट्रॅक्शन आलं 95. इथं टेम्परेचर ऑफ मिक्स घेत असताना आपण टीएम मायनस 0 घेतला, फायनल टेम्परेचर टीएम मायनस 0, यस टीएम येईल. आणि इथे काय घेतलं आपण 45 मायनस टीएम, म्हणजे हे आन्सर असेल इथं मायनस. सो हा जो असेल हा मायनस असेल इथं. सो इथं आल्यावरती तो प्लस होईल 5tm. सो 5tm इज इक्वल्स टू 95, tm इज इक्वल्स टू 95 अपॉन 5. ह्याला सॉल्व्ह केल्यावर आन्सर आलं 19 डिग्री सेल्सिअस. बघा, लक्ष द्या, कॉन्सेप्ट सिंपल आहे, फक्त शांत डोकं ठेवून विचार करायचा आणि त्या पद्धतीने अरेंजमेंट करायची, कॅल्क्युलेशन करायचे, फायनल आन्सर तुमच्या समोर असेल. चला, तर या ठिकाणी आपण टेम्परेचर आणि हीटशी रिलेटेड सर्व कॉन्सेप्ट डिस्कस केले. सुरुवातीला आपण टेम्परेचरशी रिलेटेड कॉन्सेप्ट डिस्कस केले, देन नंतर हीटशी रिलेटेड कॉन्सेप्ट डिस्कस केले. पुढचा बीट जो असेल त्या पुढच्या बीटमध्ये आपण हीट ट्रान्सफर विषय डिस्कस करणार, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन विषय डिस्कस करणार. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.